तर श्री माऊली कृपा चौकी सेंटर जैतापूर तालुका नांदेड जिल्हा नांदेड येथील हा चौकी सेंटर आहे। सर्वप्रथम आमच्याकडे म्हैसूर येथून जी अंडी येतात ती आम्ही या सीटमध्ये ठेवतो, ज्याला आपण ब्लॅक बॉक्सिंग म्हणू। तर ही अशी बंद होती आणि असे काही किमान 6 सीट्स एकावर एक ठेवून आपण त्याला हॅचिंग डेटची वाट पाहतो। त्या हॅचिंग डेटला ज्या दिवशी ती अंडी हॅच होती ती अंडी आपण अशा मोठ्या रेअरिंग ट्रेमध्ये घेतो, त्याला एक पेपर लावतो आपण आणि हा हॅचिंग ट्रे यात ठेवून ही चौकट काढून घेऊन याच्यावर जो पेपर येतो तो या साईडला ठेवतो आणि याच्यावर एक विशिष्ट प्रकारची जाळी येते। ती जाळी टाकली की याच्यावर आणि याच्यावर चारा टाकून 3 घंट्याच्या नंतर ही प्लेट आणि हा कागद काढून घेतो। परत याच्यावर एक पेपर आपण लावतो। असे एका दिवसाला 2 चारे याला द्यावं लागतात। पहिल्या मोल्ड ज्याच्या 2 अवस्था, जसे की रेशीमचे 5 अवस्था असतात, त्या 5 अवस्थेपैकी आमच्याकडे 2 अवस्था पास होतात। तर पहिल्या अवस्थेत किमान 6 चारे आणि 1 दिवसाच्या विश्रांतीनंतर म्हणजे 24 तासाच्या मोल्टानंतर, ज्याला मोल्ट म्हणतात या भाषेत रेशीमच्या, तर पहिला मोल्ट पास झाल्यानंतर हा ट्रे स्वच्छ केला जातो, जे बेड काढून टाकला जातो आणि लगेच दुसऱ्या अवस्थेची सुरुवात होते। दुसऱ्या अवस्थेमध्ये किमान म्हणजे पहिल्या अवस्थेपेक्षा दुसऱ्या अवस्थेत 1 चारा हा कमी लागतो। म्हणजे प्रथम ते 3 दिवस विश्रांतीचा 1 दिवस म्हणजे मोल्टचा आणि तदनंतर 2.5 दिवस असा हा किमान 6.5-7 दिवसाचा कालावधी ही चौकी बालकीटक संगोपनगृहात आमच्याकडे असते आणि तदनंतर ही शेतकऱ्याकडून पुरवठा केली जाते त्यांच्या शेडपर्यंत। आमच्याकडे जे नियोजन आहे त्यामध्ये आम्ही 3 ते 4 हजार अंडी एका टाईमला घेतो आणि त्याचं जिल्हाभर किंवा जिल्ह्याच्या बाहेर जिथून मागणी असेल आमच्याकडे तिथपर्यंत त्याचा आम्ही पुरवठा करतो। याचे दर 3,500-3,800 रुपयापर्यंत आहेत। जसं की डिस्टन्स लांबलं तर आम्ही 3,500च्या ऐवजी 3,800 रुपये घेतो, कारण नांदेड जिल्हा सोडून यवतमाळ आणि बीडपर्यंत आमचा हा चौकीचा व्यवसाय आहे। बाकी पुढील अवस्था शेतकरी आता इंटरनेटच्या युगामध्ये माहितीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत काही त्याचं जे जुने शेतकरी झालेत त्याला काही आवश्यकता पडत नाही, पण जर कोणी नवीन असेल तर चौकी सेंटरच्या माध्यमातून जी काही आमच्याकडे शेतकऱ्याच्या अनुभवातून माहिती संकलित झालेली आहे ती सर्व आम्ही नवीन शेतकऱ्यापर्यंत वेळ तू कुठलीही असो त्यावेळेस आम्ही ती माहिती शेतकऱ्याला सांगून त्या आळीचं संगोपन पुढं कसं करायचं ही माहिती आम्ही सांगतो शेतकऱ्यांना। धन्यवाद।